ऑर्थो पब्लिकेशनच्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गणितं बघत असतो. त्याचप्रमाणे ते गणितं सोडवण्याचे वेगवेगळे प्रकार किंवा छोट्या छोट्या ज्या सोप्या पद्धती आहेत त्या आपण बघत असतो. तर गणित सोडवण्यापेक्षा ते गणित कमी वेळात सोडवणे हे स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचं असतं. त्यासाठी तुम्हाला काही टेक्निक्स किंवा काही ट्रिक लागतात, तर त्या ट्रिक तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या जातात. जर तुम्ही आमच्या अगोदरचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर मी इथं आय बटनवर क्लिक करून एक प्लेलिस्ट ओपन होईल. त्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर ठीक आहे, आता आपण आजचं गणित बघूया. तर आजचं गणित कशावरचं आहे तर वर्गवरचं आहे. वर्ग म्हणजे काय तर त्या संख्येला त्याच संख्येने गुणणे. म्हणजेच काय 2चा वर्ग जर काढायचा झाला तर कसं करणार मी 2 गुणिले 2. 4चा वर्ग काढायचा झाला तर 4 गुणिले 4. 5चा वर्ग काढायचा झाला तर 5 गुणिले 5. तर आता मला इथे कितीचा वर्ग काढायचा आहे 11.5चा वर्ग काढायचा आहे. तर मी इथं 11.5 गुणिले 11.5 असं करणार का तर असं करायचं नाही. तर याला काय होईल तुम्हाला परीक्षेला वेळ जाणार तुमचा, किंवा तुम्हाला दुसरा जो गणित सोडवायचा आहे त्याला तुम्हाला वेळ पुरणार नाही, किंवा तुम्हाला तुमचा पेपर वेळेमध्ये कव्हर होणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक किंवा टेक्निक माहित पाहिजे. तर 11.5 चा वर्ग हे जर मला सोडवायचं असेल तर बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे यासाठीची ही ट्रिक तुम्हाला यूज करता येणार आहे किंवा वापरता येणार आहे. तर एकक स्थानी 5 असेल तर त्या 5चा पहिल्यांदा वर्ग करून घ्या. 5चा वर्ग आहे 25. एकक स्थानी जर 5 असेल तरच ही ट्रिक तुम्हाला वापरता येणार आहे, हे लक्षात ठेवा. 11.5 चा वर्ग, 5चा वर्ग केला मी 25. आता हा 11 आहे. तर 11च्या पुढची संख्या म्हणजे किती 11 अधिक 1 किती येणार आहे 12. तर इकडच्या संख्येमध्ये 1 मिसळायचा मग किती आली 12. आणि या संख्येने काय करायचं या संख्येला गुणायचं. म्हणजेच काय करायचंय मला 12 गुणिले 11. तर 12 गुणिले 11. तर आता तुम्हाला 11 ने गुणताना पण एक ट्रिक वापरायची. तर जेव्हा तुम्ही एखाद्या संख्येला 11 ने गुणता तर काय करायचं ती संख्या एक ओळ थोडी जागा सोडून एकक स्थान सोडून परत लिहायची. म्हणजे इथे किती येणार आहे 2 येणार आहे. 2 आणि 3 आणि इथे येणार आहे 1. किंवा तुम्ही असं पण करू शकता 11 2 22 2 अच्छाला 2 11 1 11 11 आणि 2 किती 13. तर आपलं उत्तर किती आलं 132. तर 132 हे उत्तर आहे याच्या समोर लिहायचं. किती येणार आहे 132. तर आता बघा दशांश चिन्ह देताना काय करायचं तर एका घरानंतर जर दशांश चिन्ह असेल तर वर्गानंतर ते 2 घरानंतर येणार. इथे जर 2 घरानंतर दशांश चिन्ह असेल तर वर्ग केल्यानंतर ते इकडून 4 घरानंतर दशांश चिन्ह येणार. इकडे जर 3 घरानंतर दशांश चिन्ह असेल तर वर्ग झाल्यानंतर इकडून 6 घरानंतर दशांश चिन्ह येणार. म्हणजे इकडं जेवढ्या घरानंतर दशांश चिन्ह आहे त्याच्या दुप्पट इकडे येणार. म्हणजे काय एक घरानंतर असेल तर 2 घरानंतर. आता इथं बघा एका घरानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून मी इथं 2 घरानंतर दशांश चिन्ह देतो. माझं उत्तर किती आलंय 132.25. तर आपण जी नॉर्मल पद्धत आहे आपण दरवेळी गुणाकार करतो ती पद्धत आपण इथं वापरली नाही. तर इथं आपण काय केले तर टाइम सेव्हिंग टेक्निक्स किंवा आपला जो वेळ आहे तो वेळ वाचवण्यासाठी आपण या पद्धतीने गणित सोडवलेला आहे. तर आपलं उत्तर किती आलंय 132.25. तर पहिला ऑप्शन आहे 121.25. ऑप्शन बरोबर नाही. दुसरा ऑप्शन आहे 425.25. हे पण उत्तर बरोबर नाही आहे. तिसरा 132.25. तर आपलं उत्तर आणि तिसरा ऑप्शन हा मॅच झालेला आहे. मग आपलं उत्तर काय आलं तिसरा ऑप्शन 132.25 आणि चौथा काय 122.25. तर इथे आपलं गणित पूर्ण झालेलं आहे. हे गणित तुम्ही एकदा बघायचं आहे व्हिडिओमध्ये आणि नंतर न बघता स्वतः सोडवायचा सराव करायचा आहे. आणि जर तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये ते सांगू शकता. ठीक आहे, इथं आपलं हे गणित पूर्ण झाले. नवीन गणितामध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.